बटाट्याची भाजी आपण अनेकदा बनवत असतो, पण आज आपण बनवतो आहोत बटाट्याचा ठेचा। हा बनवायला सोपा आहे आणि पूर्णपणे हा वाफेवर शिजवत असतो, त्याच्यामुळे एकदम खायला चवदार असू लागतो। फार काही तयारी करायची गरज नाही, तर झटपट असा हा बनवायला सुरुवात करूया। या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे ठेचा। तर याच्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, पाव छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे। सगळं खलबत्त्यामध्ये असं ठेचून घेतलेलं आहे, ओबडधोबड असं हे कुटून घ्यायचं आहे। त्यानंतर बटाटे जे आहेत ना, मोठे बटाटे घेतले होते, स्वच्छ धुवून साल काढून असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे। आता बटाट्याचा ठेचा म्हणजे पाट्यावर ह्या बटाट्याच्या फोडी ज्या आहेत ना, अशा ठेचून घेतल्या जातात आणि बारीक केल्या जातात। पण पाटा नाही आहे, त्याच्यामुळे मी ऑप्शन घेतलेला आहे इथे चॉपरचा। तर चॉपरमध्ये ह्या फोडी टाकून थोड्या थोड्या अशा हे बारीक करून घेतलेलं आहे। या पद्धतीने असा हा बटाटा, कच्चा बटाटा असा बारीक होतो। थोडाफार डिफरन्स येतो, पण चवीमध्ये काही फरक पडत नाही। वाटताना चांगला असेल, पाणी देखील सुटलं जातं आणि याच्यावरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि फार वेळ असा हा करून ठेवायचा नाही। जास्त वेळ ठेवला तर बटाट्याचा कलर जो आहे ना, बदलला जातो। त्याच्यामुळे इकडे बटाटा बारीक केलेला आहे, इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। आणि फोडणीमध्ये इथं फक्त आपल्याला मोहरी टाकायची आहे। पाव छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी इथं चांगली तडतडली की जो ठेचा आपण करून घेतला होता, हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा, तो टाकायचा आहे, परतून घ्यायचा आहे। गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं हे सगळं परतलं जातं, जळणार देखील नाही। ते 4 ते 5 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। त्याचबरोबर मीडियम साईजचा एक कांदा एकदम बारीक कापून टाकलेला आहे। तर कांदा देखील आपल्याला मऊ होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। कंटिन्यू असा मिक्स करत राहायचा आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित त्याचा परतला जाईल। तर साधारणतः 2 मिनिटभर आपण हा कांदा परतून घेतलेला आहे। बऱ्यापैकी इथे कलर चेंज झालेला दिसत आहे, मऊ झालेला आहे। त्यानंतर आपण इथे सुके मसाले घालूया। पाव छोटा चमचा इथे हिंग टाकलेला आहे, पाव छोटा चमचा इथे हळद पावडर टाकलेली आहे। आणि सगळं आता हे मिक्स करून घेऊया। हळद जर आधीच टाकली तर परतेपर्यंत ती जळून जाते, म्हणून कांदा परतत आल्याच्या नंतर हळद टाकायची आहे। आता यामध्ये थोडीशी आपण पाव छोटा चमचा फक्त लाल तिखट टाकलेलं आहे, ऑप्शनल आहे। आपल्याला भाजी किती तिखट हवे त्याप्रमाणे हिरव्या मिरचीचं आणि लाल तिखटाचं प्रमाण ठेवायचं आहे। हे देखील इथं मिक्स करून घेऊया। सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जो आपण बटाटा चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे किंवा पाट्यावर ठेचून जो बटाटा घ्याल तो टाकायचा आहे। इथे पाहू शकताय बटाट्याला थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं आपल्याला दिसेल। यातच ही भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते, एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज लागत नाही आणि पूर्णपणे ही वाफेवरच शिजवून घ्यायची आहे। सगळं एकदा मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। एक्स्ट्राचं पाणी टाकायची देखील गरज नाही, वाफेवर एकदम व्यवस्थित अशी शिजली जाते। बटाट्याची कुठलीही भाजी करा, शक्यतो सगळेजण आवडीने खातात, पण नेहमीच आपण उकडलेले बटाट्याची भाजी करत असतो किंवा बटाट्याच्या काचऱ्या करत असतो। तर या पद्धतीची अशी भाजी करून पहा, सगळ्यांना आवडेल देखील। झाकण काढल्याच्या नंतर इथं पाहू शकता, भाजीला फार वेळ शिजायला देखील लागत नाही, कारण एकदम बारीक केलेली असते। आता सगळ्यात शेवटी शिजत आल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडासा भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट टाकायचा आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी इथे हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे, ऑप्शनल आहे। घरामध्ये असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल, चवीला छानच होते। स्पेशली मुलं जे आहेत ना, ही भाजी खूप आवडीने खातात। तर मिक्स करून घेऊया। गरम गरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरम भाताबरोबर खायला किंवा टिफिनवर द्यायचं असतं ना, तरी एकदम बेस्ट अशी ही भाजी आहे। तर नेहमीच्याच बटाट्याच्या भाजीऐवजी बटाट्याचा हा ठेचा करून पहा, रेसिपी सर्वांना नक्कीच आवडेल। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत